अंगावर खाकी वर्दी चढवायची, आई वडिलांचं नाव मोठं करायचं आणि देशाची सेवा करायची या जिद्दीने सांगलीचा 23 वर्षांचा संग्राम छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस भरती मैदानात उतरला होता। पण कुणाला ठाऊक होतं की हीच धाव त्याची आयुष्याची शेवटची धाव ठरेल। लोहमार्ग पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान 1600 मीटर धावताना संग्राम शिंदे या तरुणाचा हृदयद्रावक मृत्यू झाला असून या घटनेनं संपूर्ण पोलीस दलात आणि उमेदवारांमध्ये शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार लोहमार्ग पोलीस भरतीची शारीरिक चाचणी शनिवारी सकाळी सुरू होती। सांगलीहून आलेला संग्राम पूर्ण तयारीत होता। 1600 मीटर धावण्याच्या चाचणीला सुरुवात झाली। संग्राम वेगानं धावत होता। चाचणी पूर्ण होण्याच्या बेतात असतानाच अचानक त्याला चक्कर आली आणि तो मैदानावरच कोसळला। उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि वैद्यकीय पथकाने क्षणाचाही विलंब न लावता त्याला घाटी रुग्णालयात नेले, पण वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली। 23 वर्षांचा संग्राम शिंदे हा घरातला एक उमदा तरुण होता। पोलीस होण्यासाठी त्याने गेल्या अनेक महिन्यांपासून रक्ताचं पाणी केलं होतं। सरावात हजारो वेळा हेच अंतर त्याने पार केलं असेल, पण भरती मैदानावरील त्या 1600 मीटरच्या धावेनं एका तरुणाचा जीव घेतला। संग्रामच्या मृत्यूची बातमी सांगलीत त्याच्या गावी पोहोचताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या तरुणांवर असलेला शारीरिक आणि मानसिक ताण पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आला आहे। संग्रामच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही। शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल। मात्र एका उमद्या तरुणाचा असा अंत झाल्याने भरतीसाठी आलेल्या इतर हजारो तरुणांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं। सांगली पोलिसांनी या घटनेनंतर सर्व उमेदवारांना शारीरिक तपासणीत योग्य काळजी घेण्यास, अति थकवा किंवा अचानक शारीरिक त्रास झाल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्यास सांगितले आहे। या दुर्दैवी घटनेतून एक महत्त्वाचा संदेश स्पष्ट होतो। इच्छाशक्ती जरी कितीही मोठी असली तरी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे अत्यंत आवश्यक आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।